UPSCच्या नोटिफिकेशनमध्ये आपण जेव्हा सर्व गोष्टीवर चर्चा करत आहे, तर पर्सनॅलिटी टेस्टवर चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सर्वांना पर्सनॅलिटी टेस्ट किंवा त्याला आपण इंटरव्ह्यू आता आयोग बघा UPSC हे नोटिफिकेशन आहे आणि हे गॅझेटमध्ये असलेले शब्द आहे UPSC गॅझेटमध्ये. आता हे बघा इंटरव्ह्यू ऑर पर्सनॅलिटी असा शब्द लिहिला जातो. आता पर्सनॅलिटी टेस्ट ज्यांना हे ॲक्चुअली डिमांड असते ह्याची. इंटरव्ह्यू नसतो हा. म्हणजे इंटरव्ह्यू हा कसा असतो क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये असतो. टेक्निकल जे पोस्ट असतात, जे नॉलेज टेस्ट करतात, तर त्याला असते क्वेश्चन आन्सर पॅटर्नमध्ये. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये कसं असते संवाद असते. तुमच्यासोबत जे आहे एक थॉटफुल कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे. एक कम्युनिकेशनमध्ये कसं असते, की दोघांमध्ये जे आहे एक इंटरॅक्शन झालं पाहिजे. एक जे आहे एक विशिष्ट पर्पजने इंटरॅक्शन झालं पाहिजे. असं क्वेश्चन आन्सर नाही, की 10 क्वेश्चन जमले म्हणून 10 आउट ऑफ 10 5 क्वेश्चन जमले म्हणून तुम्हाला 50% मार्क्स मिळेल. असं नसतं. ठीक आहे, लक्षात घ्या. ॲक्चुअली काय बघा कसं असतं, दिस इज नॉट इंटरव्ह्यू, दिस इज पर्सनॅलिटी टेस्ट. आता तुम्हाला इथं शब्द जे आहे UPSC स्पष्ट सांगितलेला आहे, की द टेक्निक ऑफ इंटरव्ह्यू ऑफ पर्सनॅलिटी टेस्ट इज नॉट दॅट ऑफ स्ट्रिक्ट क्रॉस एक्झामिनेशन. ठीक आहे, स्ट्रिक्ट क्रॉस एक्झामिनेशन नसतं. हे जे काय असतं एक इन्फॉर्मल आणि लिटल बिट फॉर्मल वेनी ते एक्सप्रेस करायचं असते. एक इंटरॅक्शन असते. क्वेश्चन आन्सर पॅटर्न नसतो. म्हणजे असं क्रॉस एक्झामिनेशन नाही आहे हे. ठीक आहे, बट ऑफ अ नॅचरल नॅचरल वाटलं पाहिजे जी चर्चा. ठीक आहे, असं रट्टा मारून जे आहे क्वेश्चनचे उत्तर रट्टा मारून नका जाऊ. नॅचरल पाहिजे. थोडंसं बोलावं वाटलं पाहिजे. काय असतं तेव्हा जे बोर्ड असतं, जे ऑनरेबल बोर्ड आहे UPSC MPSCचं, तर गेल्या असं वर्षभरापासून ते इंटरव्ह्यू सुरू असतात. दिवसातनं कमीत कमी 11 इंटरव्ह्यू असतात. ठीक आहे, म्हणजे फोरनून आफ्टरनून सेशनमध्ये 11 इंटरव्ह्यू असतात. त्यामुळे ते जे आहे एकदम सिनियर लोक असतात. त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन करताना कसं असलं पाहिजे, एक नॅचरल वाटलं पाहिजे त्यांना. म्हणजे ज्यांना असं आर्टिफिशियल किंवा कोचिंग इन्स्टिट्यूटनं असं असं रेडीमेड जे आन्सर दिले आणि तुम्ही पाठ केले आणि बोलून आले असं नाही वाटलं पाहिजे. म्हणून पहिला शब्द असते नॅचरल. दुसरं काय, तो डायरेक्टेड अँड पर्पजिव्ह कॉन्व्हर्सेशन. ठीक आहे, पर्पजिव्ह कॉन्व्हर्सेशन इज इंटेंडेड टू रिव्हील द मेंटल क्वालिटीज ऑफ द कॅन्डिडेट. म्हणजे तुम्ही ते कोणत्याही विषयावर प्रश्न विचारतात. मे बी हॉबीज मधला एकदम सिंपल आस्पेक्ट विचारतात, की तुम्हाला जे आहे एखादी समजा हॉबी आहे, की पर्टिक्युलरली जे आहे रीडिंग बुक्स. तर मग ते रिसेंटली कुठलं बुक वाचलं, कोणत्या विषयावर वाचलं, कोणते पुस्तकं वाचतात, यावरून तुमची पर्सनॅलिटी ते काय करतात जज करतात. म्हणजे जे इंटरॅक्शन आहे. आता एक लक्षात घ्या, की याच्यामध्ये पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये सर्वात महत्त्वाची जी क्वालिटी आहे तुमची ती कोणती आहे? इंटिग्रिटी. की यू मस्ट हॅव व्हॉट युअर ऑनेस्टी विथ युअर सेल्फ. ठीक आहे, म्हणजे जे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ही सुद्धा इथं काय होते खूप कामी पडते. कारण की इंटिग्रिटी ही सिव्हिल सर्व्हिसेसची हायेस्ट व्हॅल्यू आहे. इंटिग्रिटी म्हणजे ऑलवेज स्वतःशी प्रामाणिक असते. मग ते रिझल्ट काही असो, गुड असो, बॅड असो, फेवरेबल सिच्युएशन असो की अनफेवरेबल सिच्युएशन असो. मग ही ही क्वालिटी सुद्धा इथं काय केली जाते? जज केली जाते. मग इथं ज्यांना बोलताना जे आहे तुम्ही कसं बोलता, कसं इंटरॅक्शन. म्हणून ഞാൻ तुम्हाला सांगतो, मन लावून बोलणं जे आहे खूप आवश्यक असतं. ठीक आहे. बरेचदा आता कसं मोबाईल कम्युनिकेशनमुळे इंटरपर्सनल कम्युनिकेशन खूप वीक होत आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीमध्ये जे आहे त्याची इमोशनल सिच्युएशन कशी आहे, तुमची इंटेलेक्च्युअल काय चालू असेल डोक्यामध्ये, काय प्रश्न विचारला असेल, कोणत्या इंटेन्शननं विचारला असेल, त्या प्रश्न विचारण्याचा टोन काय आहे, ही अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची असते आणि दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल सिव्हिल सर्व्हंट. ठीक आहे. हे आपण काय करताय निग्लेक्ट करताय. आपण पूर्ण इंटेलेक्च्युअल होत आहे. इंटेलिजन्स जे आहे ना, म्हणजे मी एक बुक आहे की एथिक्स इन सिव्हिल सर्व्हिसेस और इथिकल डायलेमाज इन सिव्हिल सर्व्हिसेस. ठीक आहे. तर त्या बुकमध्ये स्पष्ट दिलेलं आहे असं, की जे आहे इंटेलिजन्स ही जी क्वालिटी आहे, ही टॉप 3 क्वालिटीमध्ये येत नाही. ठीक आहे. आपण काय होतंय माहिती आहे का, की एक सायंटिफिक वेनीच चाललोय. म्हणजे टेक्निकल गोष्टीवर आपला खूप भर आहे. नॉन टेक्निकल गोष्टी ज्या असतात, फॉर एक्झाम्पल इमोशन्स आहे. ते बोर्ड जे असतं ना, ते बोर्डचे जे इमोशन्स समजणं सुद्धा गरजेचं असते. मग तुम्ही एक नॅचरली कम्युनिकेशन काय करा करण्याचा प्रयत्न करा. म्हणून यांनी इंटरव्ह्यू जे आहे लोकांना समजणार नाही पर्सनॅलिटी टेस्ट म्हणून इथं इंटरव्ह्यू हा शब्द लिहिला. ॲक्चुअली दिस इज नॉट अ इंटरव्ह्यू. ठीक आहे. दिस इज पर्सनॅलिटी टेस्ट. इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्टमध्ये खूप फरक असतो, हे लक्षात घ्या. म्हणून इथं जे आहे ना, की बरेचदा काय असतं एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी असतो आणि तो एकदम जे आहे पर्पजफुल आणि एक नॅचरल इंटरॅक्शन करतो. तर त्याचा हायेस्ट स्कोर असतो. ठीक आहे. कधी-कधी एखादा कॉन्व्हेंटचा स्टुडंट असतो, खूप आर्टिफिशियली बोलतो, मॅनिप्युलेट करतो, बोर्डला सुद्धा मॅनिप्युलेट करतो, तर एकदम स्कोर कमी येतो. UPSCमध्ये तर बरेचदा आता बघा पूर्ण याच्यामध्ये किंग मेकर किंवा क्वीन मेकर कोण आहे? पर्सनॅलिटी टेस्ट आहे. UPSCची पर्सनॅलिटी टेस्ट ही काय? किंग मेकर ॲक्चुअली 275 मार्काचा इंटरव्ह्यू आहे आणि किती मॅक्झिमम किती मार्क्स मिळू शकतात? 200, 210, 205 इतका स्कोर कुठेच नाही तुमचा. ठीक आहे. सध्या जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड जे आहे, तर पर्सनॅलिटी टेस्ट पहिला महत्त्व सर्वात जास्त महत्त्व कोणाला? पर्सनॅलिटी टेस्टला. नंबर 2 महत्त्व कोणाला आहे? जनरल स्टडीजला. कारण जनरल स्टडीजमध्ये खूप चांगला स्कोर येत आहे. कारण ऑप्शनल तिसरा झालेला आता. कारण ऑप्शनलमध्ये जे आहे सॅच्युरेशन आलेलं आहे. ऑप्शनलमध्ये 300च्या वर स्कोर जात नाही. ठीक आहे. म्हणजे 250 ते 300च्या दरम्यान म्हणजे तुमचा 290 समजा फॉर एक्झाम्पल रँक 1 असेल तर 292 स्कोर आहे ऑप्शनलमध्ये. पण जीएसमध्ये स्कोर काय होत आहे? वाढत आहे. जीएसमध्ये 132, 135 असं स्कोर येतं एका पेपरमध्ये 250 मध्ये.
इथं जे आहे पर्सनॅलिटी टेस्टमध्ये खूप चांगला. आता समजा रँक 1 जर असेल तर त्यांना 275 पैकी किती स्कोर आहे त्यांचा? 200 स्कोर आहे. ठीक आहे. 2000 जे आहे 23ची जर एक्झाम बघितली आपण, तर जे आहे 200 मार्क्स आहे. तुम्ही इथं जबरदस्त स्कोर करू शकता. म्हणून याचा कन्सेप्ट पहिले समजून घ्या. ही पर्सनॅलिटी टेस्ट आहे. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जे आहे तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे, की याच्यामध्ये यूपीएससीला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? बघा, आता इथं काय दिलेलं आहे, की द इंटरव्ह्यू ऑफ पर्सनॅलिटी टेस्ट इज नॉट इंटेंडेड टू बी अ टेस्ट either of your specialized or general knowledge of the candidate which has been already tested through their written papers. प्री आणि मेन्स मधलं नॉलेज इथं जे आहे बंबार्डिंग करायचं नसते. म्हणजे एखादा फिलॉसॉफिकल क्वेश्चन असेल तर तुम्ही फिलॉसॉफी ऑप्शनलचं नॉलेज खूप जास्त बंबार्डिंग करू नका. म्हणजे एकदम टेक्निकल नाही झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जे आहे तुम्ही जीएसचे जे नॉलेज आहे, तुमचं जे इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटी आहे त्या प्रीमध्ये काय होतात चेक करतात. ठीक आहे. प्रीमध्ये आणि मेन्समध्ये. त्यामुळे इंटरव्ह्यू हा जे आहे कसा बेसिकली की अदर दॅन इंटेलिजन्स जे आस्पेक्ट असतात, इमोशनल अंडरस्टँडिंग, इमोशनल एनरिचमेंट, तुमची जे आहे पर्सनल व्हॅल्यूज, मॉरल इंटिग्रिटी कशी आहे, ओव्हरऑल जे आहे तुम्हाला रिलेशनशिप जे आहे बनवायला आवडतं का, रिलेशनशिप तुम्ही मेंटेन करू शका. बघा कसं असतं, जेवढी जास्त रिस्पॉन्सिबल पोझिशन, जेवढे तुम्ही सक्सेसमध्ये हायर लेवलला जाल, तेव्हा तुमच्या रिलेशनशिप्स काय बनतील, मॅक्झिमम रिलेशनशिप बनवावं लागेल. तुम्हाला ते मेंटेनही करता आल्या पाहिजे. मग तुमचं इमोशनल अंडरस्टँडिंग कशी आहे, टेम्परामेंट कसं आहे, हे सर्व पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग इथं जे आहे, तर इथं तुम्हाला दिसत असेल की ज्या इथं स्पष्ट लिहिलं यूपीएससीनी, प्री मेन्सचं नॉलेज आम्ही इथं विचारणार नाही. स्पष्ट. जसं एमपीएससी पीएसआयचा इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यूमध्ये पुन्हा प्री आणि मेन्सचे क्वेश्चन विचारतात. तसं इथं होत नाही. ठीक आहे. राज्यसेवा आणि यूपीएससीला जिथं 275 मार्क्सचा इंटरव्ह्यू आहे, तिथं असं होत नाही. लक्षात घ्या. त्यानंतर कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू हॅव टेकन अन इंटेलेक्च्युअल इंटरेस्ट नॉट ओनली इन देअर स्पेशलाइज सब्जेक्ट्स ऑफ अकॅडमिक स्टडी बट also expected to have taken an in the event which are happening around them within and outside their own state or country. म्हणजे तुम्ही समजा ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे त्यामध्ये तुम्हाला स्पेशलाइज नॉलेज आहे, त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, एवढंच सफिशियंट नाही आहे. तुम्हाला करंट इश्यूजमध्ये किती इंटरेस्ट आहे, म्हणजे तुमच्या आजूबाजूला काय होतंय, तुमच्या स्टेटमध्ये काय होतंय, नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल न्यूज, याच्यामध्ये तुम्हाला आहे ना स्वतःहून उत्सुकता असली पाहिजे. म्हणजे कुठेतरी जे आहे एखाद्या विशिष्ट देशामध्ये विशिष्ट ॲनिमल हा एक्सटिंक्ट झाला, तुम्हाला वाटलं पाहिजे का ॲनिमल एक्सटिंक्ट झाला, कुठला ॲनिमल आहे, काय कारण असेल, मग तसं आपल्या देशातही होऊ शकतं का, मग ही याच्यावर रिसर्च करणारी कोणती संस्था आहे, असे खूप सारे क्रॉस क्वेश्चनिंग झाली पाहिजे डोक्यामध्ये. अशी स्वतःहून कसं असतं, जे नॉलेज आहे ना, नॉलेज हे जे आहे तुमच्या क्युरिओसिटीवर अवलंबून असते. आणि क्युरिओसिटी कशावर अवलंबून असते, की तुम्ही त्या विषयांबद्दल इतरांबद्दल किती सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे इफ अदर्स आर ओके देन आय एम ओके, अशी जर पर्सनॅलिटी असेल तर तुम्ही सर्वांबद्दल जाणून घेण्याची इच्छाशक्ती काय असेल, जास्त. जसं बघा, जसं जे एकदम सिनियर लोक जेव्हा आपल्याला भेटतात, आपण समजा जे एक साधारणतः 20s-30s मध्ये आहे आणि तुमच्या अंकल किंवा रिलेटिव्ह वगैरे भेटले 50s-60s मध्ये, तर ते तुम्हाला काय विचारतात, की ज्या सध्या काय करतोय, तुझं जे आहे बाबा काय करतायत, पप्पा काय चाललंय, भावाचं काय चाललंय, बहिणीचं काय चाललंय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सध्या जे आहे कशामध्ये तुला इंटरेस्ट आहे, आजकाल नवीन काय गोष्टी चालल्या आहेत. म्हणजे अशा रिलेशनशिपबद्दल, अशा सोशल गोष्टींबद्दल ते काय विचारतात जास्त. म्हणजे त्यांना तुमच्याबद्दल काय असते, कन्सर्न असते, की बाबा कसं चाललंय, आपल्या मित्राचा मुलगा आहे, व्यवस्थित चाललं की नाही, मित्राचं कसं चाललंय. म्हणजे एक इमोशनल अंडरस्टँडिंग याच्यावरून काय होते लक्षात येतं. ठीक आहे. म्हणजे सिनियर पर्सन, जे ज्युनियर असतात, जे 20s-30s मध्ये असतात, ते काय विचारतात, जॉब कुठला आहे, पॅकेज किती आहे, प्रमोशन झालं का, म्हणजे इकॉनॉमिक आस्पेक्ट विचारतात. परंतु हायर पोझिशनसाठी कोणते महत्वाचे असतात, सोशल ट्रेट्स. म्हणून इथं जे आहे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल, की जे आहे करंट इव्हेंट्समध्ये तुम्हाला किती इंटरेस्ट आहे. आता वरच्या पॅराग्राफमध्ये बघा, द कॅन्डिडेट्स विल बी इंटरव्ह्यूड बाय अ बोर्ड. ठीक आहे. आता इथं जे आहे कॅन्डिडेट विल बी आस्क क्वेश्चन ऑन मॅटर्स ऑफ जनरल इंटरेस्ट. द ऑब्जेक्ट ऑफ द पर्सनॅलिटी टेस्ट इज टू असेस पर्सनल सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट फॉर अ करियर इन पब्लिक सर्व्हिस बाय अ बोर्ड ऑर कॉम्पिटंट अँड अनबायस ऑब्झर्वर. हे अनबायस असतात. युपीचं बोर्ड जे आहे बिलकुल बायस नसतं. ठीक आहे. असं बिलकुलच नॉर्थ इंडिया वर्सेस साऊथ इंडिया असं कुठलंही डिस्क्रिमिनेशन नसतं. हे सर्व जे आहे ना, हे प्रिज्युडाइज माइंड्स आहे इंडियामधलं. ठीक आहे. इथं जे आहे ना, हे असे स्टिरियोटाइप बनलेले आहे, की साऊथ इंडियन असेल तर नॉर्थ इंडियन लोक बायस करतात, असं वगैरे काही नाही आहे. इथं जे आहे एक त्या ब्युरोक्रेसीमध्ये तुम्ही जाणार आहे, त्याला जी एक्स पर्सनॅलिटी लागते ती तुमच्यामध्ये आहे का, त्यानुसार तुम्हाला काय होतात, मार्क्स मिळतात. ठीक आहे. इथं लक्षात घ्या, is intended to judge mental caliber of a candidate. The broad terms is really an assessment not only intellectual qualities. ठीक आहे. इंटेलेक्च्युअल क्वालिटीजवर भर नाही इथं, बट ऑल्सो सोशल ट्रेट्स अँड करंट इश्यूज, यामध्ये कसा इंटरेस्ट आहे, सोशल रिलेशनशिप. मग तुम्हाला जे आहे ना जनरली सेल्फबद्दल विचारलं जाते, स्वतःबद्दल थोडक्यात बोला. तेव्हा तुम्ही जे आहे ते प्रोफाईलमध्ये जे मेन्शन आहे, किती मार्क्स वगैरे आहेत, ते अपेक्षित नसतात. सोशल आस्पेक्ट सांगा, तुमचे कल्चरल आस्पेक्ट सांगा, फॅमिली बॅकग्राऊंड सांगा.
तुमची ज्या रिलेशनशिप सांगा, हॉबीज सांगा, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काही केल्या का त्याबद्दल थोडक्यात सांगा. असं त्याच्यामध्ये काय असते, अपेक्षित असतं, की ज्यामुळे तुमची ॲक्च्युअली तुमचा जो सेल्फ आहे ना, तो एक्सप्रेस करणं, तो बाहेर येणं, ही त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते तुम्हाला असं एकदम टेक्निकल आणि एकदम खूप कॉम्प्लेक्स प्रश्न नाही विचारत. सोपा इंटरव्ह्यू असतो. कारण सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन. पण सिम्प्लिसिटी सर्वात कठीण असते. ती यायला खूप वेळ लागते. पण तो यूपीएससीने एकदा प्रश्न विचारला होता. एस्सेचा टॉपिक होता. सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन. ठीक आहे. करंट इश्यूज. सम ऑफ द क्वालिटीज टू बी जज आर मेंटल अलर्टनेस, क्रिटिकल पॉवर ऑफ ॲसिम्युलेशन, म्हणजे क्रिटिकल एक्झामिन करता आलं पाहिजे. तुम्हाला क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन, बॅलन्स जजमेंट कसं आहे तुमचं, मला तुम्हाला बॅलन्स स्टँड कसा घेता येतो, म्हणजे एक्स आणि वाय. एक्स जर आपण स्टँड घेतला तर वाय प्रॉब्लेम होतो, आणि वाय स्टँड घेतला तर जे आहे एक्स प्रॉब्लेम होतो, आणि दोन्ही स्टँड घेतला तर झेड प्रॉब्लेम होतो. मग तिघांनाही जे आपण कसं विन विन करतो, कसं बॅलन्स तुम्हाला जे आहे अप्रोच ठेवता येतो. कारण की बेसिकली सिव्हिल सर्व्हिस काय, सिव्हिल सर्व्हिसचं गोल्डन मीन बिटवीन व्हॉट पॉलिटिकल सिस्टम अँड व्हॉट द पीपल ऑफ इंडिया. ठीक आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिंथसाइज करायचं आहे, गोल्डन मीन काय करायचं आहे, अचीव करायचं आहे, हे लक्षात घ्या. मग इथं जे आहे तर सिंपल दिलेलं आहे की बॅलन्स जजमेंट, व्हेरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्ट, ॲबिलिटी ऑफ सोशल कोहेजन, म्हणजे तुम्हाला सोशल ग्रुप्स, इन्फॉर्मल रिलेशनशिप, लोकांमध्ये भाग घ्यायला आवडतं का, पार्टिसिपेटिव्ह स्टाईल ऑफ जे आहे तुमचं बिहेवियर आहे का. डेमोक्रेसीमध्ये काय असते, सर्वांचं ऐकून घ्यावं लागतं ना, मग सर्वांना पहिले पार्टिसिपेट करावं लागतं. सर्वांचे व्ह्यू पॉईंटचा तुम्हाला रिस्पेक्ट करता येतो का, तुम्हाला डिसेंटिंग व्ह्यू जर एखादीने व्यक्त केला तर त्याला रिस्पेक्ट करता येतो का, अशा सर्व गोष्टी बघावं लागतात. कारण की तुम्ही डेमोक्रेसीमध्ये जे आहे काय करणार आहे, सर्व्हाइव्ह करणार आहे ना, डेमोक्रेसी तुम्हाला फ्लरिश करायची आहे. यामुळे सोशल कोहेजन, लीडरशिप, इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटिग्रिटी. Moral integrity means is what? That means you are always honest with yourself in all types of situation, whether it is good or bad. You are not result oriented. You are completely focused to your honesty. अच्छा हो या बुरा हो, फेवरेबल सिच्युएशन असेल किंवा अनफेवरेबल सिच्युएशन असेल, तुम्ही ज्या ऑलवेज स्वतःशी काय असाल, ऑनेस्ट असाल, देन इट इज कॉल्ड ॲज इंटिग्रिटी. ही जी मॉरल इंटिग्रिटी जी असते, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ज्या सेवेमध्ये तुम्ही जाणार आहे, त्याची जी हायेस्ट व्हॅल्यू आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इंटिग्रिटी. ठीक आहे. मग ती ओव्हरऑल तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय असते, जज केली जाते. म्हणजे एखादी गोष्ट बोलताना ती गोष्ट जर टेक्निकली रॉंग जरी असली, परंतु तुम्ही खूप जेन्युइनली जर बोललात, जेन्युइनली, तर जे आहे चांगलेही मार्क्स पडू शकतात. कारण की हा इंटरव्ह्यू असा नसतो. बरेचदा असं असतं की जे आहे एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी असतो, खूप नॅचरल. आता इथं बघा, हा शब्द काय वापरला यांनी, की बोलताना कसं असलं पाहिजे, नॅचरल असलं पाहिजे. नॅचरल हे शब्द खूप महत्त्वाचे आहे. बरेचदा मी असंही म्हणतो की जे आहे तुम्हाला, कारण की 275 मार्काचा इंटरव्ह्यू आहे, सर्वात जास्त प्रिपरेशन करा. म्हणून यासाठी लक्षात घ्या की कोणाशी बोलताना आहे ना, मन लावून बोला. असं मोबाईलकडे पाहून बोलू नका. नाहीतर तुमचं काय होईल, इंटरपर्सनल कम्युनिकेशन काय राहील, वीक राहील. कारण जो राजा असतो ना, राजा किंवा राणी जो हायेस्ट लेवलचं पद सांभाळतो, त्याला खूप साऱ्या लोकांशी बोलायचं असते आणि कमीत कमी वेळात समजून घ्यायचं असते. त्यामुळे इंटरपर्सनल कम्युनिकेशन जे आहे, ही पॉवर जी असते ना, ही कुठल्या कोचिंगमध्ये किंवा कुठल्या कॉलेजमध्ये डेव्हलप होत नाही. त्यामुळे ही ज्यांना तुमची स्वतःच्या विजडमनी डेव्हलप होत असते. दिस इज नॉट जस्ट इंटेलिजन्स, दिस इज मोर दॅन दॅट. म्हणजे इंटेलिजन्सपेक्षा हायर क्वालिटी कोणती आहे, हायर इंटेलिजन्स कोणता आहे, तर जे आहे विजडम. हे इथं टेस्ट होते. त्याच्यामुळे जे आहे, की सो बी नॅचरल. कारण नॅचरल असणं जगात कठीण गोष्ट आहे, एवढं सोपं नाही आहे. ठीक आहे. आणि पर्पजफुल कन्व्हर्सेशन झालं पाहिजे. शब्द इथं कॉन्व्हर्सेशन आहे, इथं स्पष्ट दिलेलं आहे की हे क्रॉस एक्झामिनेशन नाही आहे, क्वेश्चन आन्सर सारखी. कारण की तुम्ही काय करता, युट्यूबला जे आहे ते बघून घेता आणि क्वेश्चन आन्सर असं झालं ना, तर मग ते 275 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात, 115, 120 वगैरे मार्क्स पडतात. तुम्ही थोडं व्यवस्थित जे आहे नॅचरल कॉन्व्हर्सेशन केलं, 150, 160, आणि नॅचरल कॉन्व्हर्सेशन करत जे आहे तुम्ही खूप छान व्यवस्थित बोललात, एकदम बॅलन्स सिच्युएशन हँडल केली, म्हणजे सिच्युएशन बॅलन्स करून सर्व बाजू समजून घेतल्या, तर तुम्हाला 180, 190. आणि त्यामुळे तुमचं कॅरेक्टर, तुमची इंटिग्रिटी जर परफेक्ट दिसली तर 200 किंवा 200 प्लस. ठीक आहे. असा भाग असतो. त्यामुळे जे आहे की पर्सनॅलिटी टेस्ट काय असते, तर हे पुन्हा पुन्हा वाचा नोटिफिकेशन. मी रील्समध्ये बरेचदा जे आहे यांना सांगितलेलं आहे की जे आहे त्या गोष्टी पुन्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. काय असतं की आपण जेव्हा अभ्यास करतो, डिमांड ऑफ एक्झामिनेशन काही लक्षात घेत नाही आणि खूप अभ्यास करतो. त्याच्यामुळे मग नंतर माहीत पडतं की आपल्या आन्सरला मार्क्स का नाही पडत आहे. ठीक आहे. असा भाग असतो. म्हणून हे नोटिफिकेशन बघा. याच्यामध्ये ज्यांना वर दिलेल्या ज्या आस्पेक्ट असतात. आता मी जे आहे एवढ्यात एक व्हिडिओ बघितला. ठीक आहे. जे यूपीएससी चेअरमन यांचा जे आहे एक गायडन्स जे आहे लेक्चर होतं. ठीक आहे. डी.पी. अग्रवाल सरांचं. तर त्यांनी जे आहे स्पष्ट सांगितलं होतं, की नोटिफिकेशन जे देतो आम्ही यूपीएससीचं, तर त्यामध्ये जे एक्स्पेक्टेशन्स आहे आम्हाला विद्यार्थ्याकडनं, विद्यार्थी मोर दॅन 90% काय करतात, ते निग्लेक्ट करतात आणि म्हणून मग त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे मिसमॅच तयार होतो. यूपीएससीची डिमांड ही आहे,
तर आपली डिमांड आपलं जे एक्सपेक्टेशन काय असते वेगळे असतं, म्हणजे काहीतरी असं मिसमॅच होऊन जातं. म्हणून नोटिफिकेशन बघा, डिमांड बघा यूपीएससीची काय आहे. ठीक आहे. मग त्यानुसार तुम्हाला अभ्यास करणं काय होईल, सोपं जाईल. सो व्हॉट इज द डिमांड आणि डिमांडनुसार सप्लाय द्या. जे आहे तुमचं जे आहे सिच्युएशन काय राहील, बॅलन्स राहील आणि टॉप 10 मध्ये तुमची जी आहे जागा, जी आहे रँक तुम्हाला मिळू. ओके. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.